नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. देशातल्या सुरक्षेच्या स्थितीसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक झाली. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये वाराणसी इथं आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली. दहशतवादी हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेवर काही परिणाम होणार नसून ही यात्रा थांबवली जाणार नाही असं केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. सुरक्षा व्यवस्थेत उणीव राहिली असल्यास ती दूर केली जाईल आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. दरम्यान अमरनाथ यात्रेकरूंवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर असलेला पाकिस्तानी नागरिक अबू इस्माईल याच्यासाठी सुरक्षा दलानं मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. गेल्या महिन्यात सुरक्षा दलानं मोठ्या संख्येनं लष्कर ए तोयबाचे दहशतवादी ठार केल्याची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला झाला असण्याची शक्यता असल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे. आधारपत्राशी संबंधित सर्व प्रकरणांची सुनावणी 5 न्यायाधीशांचं घटनापीठ करेल असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विविध कल्याणकारी योजनांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सगळ्या याचिकांची सुनावणी हे घटनापीठ येत्या 18 आणि 19 तारखेला करेल. माहितीच्या खाजगीपणाचा अधिकार हा मुद्दाही या सुनावणीदरम्यान विचारात घेतला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज होणाऱ्या बदलाच्या विरोधात पेट्रोल पंप चालकांचं प्रस्तावित ना खरेदी ना विक्री हे आंदोलन येत्या 1 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. सरकारनं यासंदर्भात दिलेल्या आश्वासनानंतर हा निर्णय घेतल्याचं ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. राज्य शासनानं आज गोदरेज तसंच वॉलमार्ट इंडिया या खासगी उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांशी सामंजस्य करार केले. या करारांमुळे गोदरेज कंपनी महिला सक्षमीकरणात महत्वाचा सहभाग नोंदवेल तर वॉलमार्ट इंडिया राज्यात 15 नवीन दुकानं सुरू करून रोजगार निर्मिती करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आज करण्यात आलेले करार हे सीएसआर अर्थात सामाजिक उत्तरदायित्व निधीचा भाग असून या करारांवर तात्काळ कार्यवाही करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खाजगी उद्योग कंपन्या आज राज्य शासनाबरोबर वेगवेगळे सामंजस्य करार करण्यास उत्सुक आहेत ही आनंदाची बाब आहे असं कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी बोलताना म्हटलं. मी सत्तेशी नाही तर शेतकरी आणि जनतेशी बांधील आहे असं शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज खान्देशच्या दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातल्या पाळधी इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. शासनानं कर्जमाफीची घोषणा केली पण जोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही आणि त्यांचे सातबारे कोरे होत नाहीत तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील असं प्रतिपादन ठाकरे यांनी यावेळी केलं. यावर्षीच्या आषाढी यात्रा कालावधीमध्ये पंढरपूरच्या श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 2,68,96,000 रुपयांचं उत्पन्न झालं आहे. समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. छोट्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषीविषयक धोरण ठरवण्याची गरज असल्याचं मत शेती विषयाचे अभ्यासक पत्रकार सुनील तांबे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं आताच का या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते. साखर कारखान्यांप्रमाणे सामूहिक शेतीचा प्रयोग राबवल्यास शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्रातल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतीचं उत्पादन वाढलं असलं तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नसल्याचं ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट आणि माहूर तालुक्यांमध्ये राज्य शासनाचा स्वयं हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्याच्या आदिवासी भागांमधून परसातल्या कुक्कुटपालनाद्वारे अंगणवाड्यांमधल्या मुलांच्या आहारात अंडी पुरवण्यासाठी आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी शासन हा प्रकल्प राबवत आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी किनवट आणि माहूरच्या पंचायत समितींच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन नांदेड जिल्ह्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून